आत्ता आपण स्वारगेट परिसरामध्ये आहोत आणि स्वारगेट परिसरातील एक भुयारी मार्ग म्हणजेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने उभारण्यात आला होता। एक भुयारी मार्ग तुम्ही मागे बघू शकता, त्या साईडला एक भुयारी मार्ग आहे मोठा। परंतु काही वर्षांपूर्वी या भुयारी मार्गाचं उद्घाटन झालं होतं आणि त्याच्यानंतर मात्र या भुयारी मार्गाकडे दुर्लक्ष केलं गेलं। त्याच्यामुळे आतमध्ये आता मध्यंतरी पावसाळ्याचं वातावरण झालं होतं, पावसाळा सुरू होता आणि याच माध्यमातून आपल्याला असं देखील काही नागरिकांच्या तक्रारी आल्या आहेत की आतमध्ये पाणी साठत होतं, कचरा साठत होता, दारूच्या बाटल्या आणि वेगवेगळा कचरा देखील आतमध्ये साठला जात होता। त्याच्यामुळे त्रास देखील नागरिकांना होता आणि दुर्गंध देखील आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरत होता। एवढीच गोष्ट नव्हे तर अजून एक गोष्ट आपल्याला अशी समजते की हा जो परिसर आहे की आतमध्ये साफसफाईचं काम काही वेळेस करण्यात येतं, परंतु काही दिवसानंतर पुन्हा एकदा ती तशीच अवस्था होते। आत्ता जर आपण त्या भुयारी मार्गाची परिस्थिती बघू तर आता तो कुलूप बंद केलेला आहे, म्हणजे नागरिकांकडनं टॅक्स गोळा केला जातो, भुयारी मार्ग बांधला जातो, नागरिकांच्या सोयीसाठी बांधला जातो, परंतु नागरिकांना तो सोयीसाठी वापरण्यात देखील येत नाही आहे। म्हणजे जर नागरिकांना जर रोड क्रॉस करायचा असेल तर मेन चौकातनं रोड क्रॉस करावा लागतो आणि चौकातनं रोड क्रॉस करणं आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये स्वारगेटच्या परिस्थितीमध्ये, स्वारगेट असा परिसर आहे की तो सतत गजबजलेला असतो, मोठ्या मोठ्या गाड्याही ये जा करत असतात, त्या परिस्थितीमध्ये इथला रोड क्रॉस करणं खरंच धोकादायक आहे। त्यासाठी नागरिक कुठला वे यूज करू शकतात तर तो भुयारी मार्ग, परंतु भुयारी मार्ग आत्ता आहे बंद अवस्थेमध्ये, लिटरली कुलूप बंद अवस्थेमध्ये तो भुयारी मार्ग। मग नागरिकांचा जीव धोक्यात कशावरनं नाही आपण बोलू शकतोय, नागरिकांचा जीव धोक्यात आहे, कारण की इथे जर नागरिक जर टॅक्स पे करत असतील, भुयारी मार्ग जर त्यांच्या टॅक्सच्या पैशातनं उभारले जात असतील, परंतु ती सोय जर नागरिकांना मिळत नसेल तर ते टॅक्स पे करत असलेला त्यांच्यावरती तो एक अन्याय आहे की टॅक्स पे करून सुद्धा जर सुविधा मिळत नसेल तर ही कुठली गोष्ट झाली। नागरिकांचा जीव इथे धोक्यात आहे आणि इथं उड्डाणपूल देखील आहे, उड्डाणपूलच्या खाली अजून एक परिसर आहे, तिथे देखील अस्वच्छ वातावरण आहे, तिथे देखील विविध प्रकारची अतिक्रमणं म्हणू शकतो आपण त्या गोष्टीला केली गेली आहेत। या गोष्टीकडे स्थानिक प्रशासनाचं लक्ष नाही आणि इकडनं पुढे 2 चौक जर आपण पुढे जाऊ तर इथे स्थानिक बेबीवाडी क्षेत्रीय कार्यालय आहे, स्थानिक बेबीवाडी क्षेत्रीय कार्यालयाचं देखील या गोष्टीकडे सर्रास दुर्लक्ष चालू आहे। तर या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि तुमच्याही भागात जर असे कुठले बंद पडलेले भुयारी मार्ग किंवा बंद पडलेले रोड्स किंवा रोडवरती खड्डे असले आणि तुम्हाला जर या गोष्टीचा त्रास होत असेल तर आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज.मी अंशुकाशी।